करतात, शोध घेतात, इन्व्हेस्टमेंट करतात, नवीन गोष्टींची सुरुवात करतात, घरं बांधतात. आपण इकडे सगुणा बागेमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही तुम्ही ठिकाणी गेलात तर नवीन लागवड केली जाते किंवा झाडं लावली जातात. आपण ही झाडं तुम्हाला इकडे जी दिसत आहेत ही सगळी नारळाची झाडं आहेत. संकरित झाडाची एक जमात आहे, कोलंबस नावाची जात आहे. ही जात आपण इकडे लावतोय. भरपूर माणसं आज इकडे कामाला आहेत सगळी. मामा नमस्कार. जनरली नारळाची झाडं ही आत्ता अगदी उन्हाळ्याच्या तोंडावरती लावत नाहीत, पण आपण लावतोय कारण की आपला विश्वास आहे. एकंदरीत ऑफकोर्स म्हणजे गुढीपाडव्यावर तर विश्वास आहेच, प्लस आपल्या माणसांवर पण विश्वास आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय ही सगळ्या प्रकारची झाडं लाईन दोरी जी असते ती लाईन दोरी घेऊन वापरली जातात, लावली जातात. अशी लाईन दोरी आणि अशी पण लाईन दोरी लावलेली. नमस्कार. इथे सगळं आहेत. इथे मॉडर्न नमस्कार. इथे आपले ऑफकोर्स इकडे विठ्ठल आहे, संतोष आहे, गजानन आहे. सगळ्यांचा हिरवा अंगठावाली लोक आहेत सगळे. नमस्कार. यांनी कधी लावलेली झाडं मरत नाहीत. त्या हिशोबात सगळं व्यवस्थित आहे. गजा नमस्कार. गजाने आपल्याला इकडे सगळं जागा व्यवस्थित करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. तर आपल्याला ही सगळी जागा परत हिरवी करण्यासाठी आणि प्रोडक्टिव्ह करण्यासाठी मदत करतो आहे. सो आज इकडे अशा प्रकारे सगळी ही कोलंबस जातीची. कोणतं झाड आहे, कोणचं नारळ आहे ते? कोलंबस ड्वार्फ. हे छोटे कोलंबस छोटे असे छोटे झाडं होतात आणि हाताने नारळ काढू शकतो. आणि वर्षाला अगदी बरंच, म्हणजे असं सांगितलं आता बरंच, पण आता आपण बघूया किती त्याच्यामधनं उत्पादन आपल्याला निघतं आहे. आपल्यासाठी नवीनच आहे. हे आपलं शेणखत, इतर पण खतं टाकलेली आहेत आणि हे सगळे नारळ आता लावून घेतलेले आहेत. त्यांना तिकडे आळी करतोय कारण की अजून आळी म्हणजे ह्याला आळ म्हणतात. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त वेळ राहण्यासाठी हे आळं आहे. ह्याच्यावरती नंतर आजूबाजूला त्याला शेडनेट पण करायला लागेल कारण की तसं झाड नाजूक आहे. आता हे लावल्यावर नाजूक असतात, त्यांना हे एवढं ऊन सहन नाही होणार आताचं आपलं मे महिन्याचं. तर त्यांना शेडनेट हे लावून घेऊ. प्लस इथनं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वारा येतो, त्याच्यामुळे त्यांना त्या वाऱ्यापासून पण संरक्षण करायला लागेल.